मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी झालेल्या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेबाबत अनेक प्रवाशांनी नागरिकांनी आपल्या संवेदना व्यक्त करत रेल्वे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली। तर काही प्रवाशांना मात्र या दुर्घटनेबाबत काहीही वाटत नाही। त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते तुम्हीच ऐका। घटनेनंतर बदलापूर शहरातून देखील अशी दुर्घटना होण्याची शक्यता आहे असं वाटतं का? काल मलाही नाही माहिती, मी ऍडमिट होतो। तर काही प्रवाशांनी मात्र आपल्या संतप्त भावना व्यक्त करत या दुर्घटनेबद्दल राग व्यक्त केला। दुर्घटना आहे प्रशासनाला याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागणार आहे। आता इकडे बॅरिकेड लावलेत, पब्लिकला चढताना उतरताना त्रास होतोय। संध्याकाळी एवढी गर्दी वाढते की काही बोलू शकत नाही। प्रशासन बोलते आता ऑटोमॅटिक डोअर लावायचे आहेत। नॉर्मल ट्रेनचे आता व्हेंटिलेशन जरी चालू आहेत का, ते सुद्धा व्हेंटिलेशन चालू नाहीत। उद्या जर ह्याला ऑटोमॅटिक दरवाजा लावला, आतमध्ये माणसं गुदमरून मरतील आणि जोपर्यंत माणसं मरत नाही ना तोपर्यंत प्रशासनाला जागच येत नाही। दरम्यान कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा या भागात असलेल्या लोकलच्या कमी फेऱ्यांमुळे प्रत्येक लोकलला प्रवाशांची तुडुंब गर्दी भरलेली असते। विशेषतः बदलापूर रेल्वे स्थानकात आज देखील स्थानकावर उभं राहायला जागा नव्हती, इतकी प्रवाशांची तुडुंब गर्दी होती। त्यामुळे डब्यात जर जागा मिळाली नाही तर दरवाजात जीव मुठीत घेऊन या प्रवाशांना प्रवास करावा लागतो। विशेषतः बदलापूरमधील प्रवाशांना एक लोकल गेल्यानंतर दुसऱ्या लोकलमध्ये किमान अर्धा ते पाऊण तासाचं अंतर आहे आणि त्यामुळे प्रत्येक लोकलला प्रवाशांची तुडुंब गर्दी असते। त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन या भागामध्ये लोकलच्या फेऱ्या वाढवणार आहे का, की या प्रवाशांना असंच वाऱ्यावर सोडणार आहे, असा संतप्त सवाल बदलापूरकर करतायत। पब्लिक मीडिया, बदलापूर।